नमस्कार. पौष्टिक आणि हेल्दी अशी भोपळ्याच्या कोवळ्या पानांची मिक्स भाजी करण्यासाठी इथे मी घेवडा, पापडी, फरसबी यासारख्या शेंगा घेतल्या आहेत. यामध्ये तुम्ही दोडका, पडवळ, भेंडी यासारख्या भाज्यासुद्धा वापरू शकता. या शेंगांवरचे दोर काढायचे आहेत आणि भाज्या आणि याचे 1 इंचाचे तुकडे करायचे आहेत. त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भोपळ्याच्या पानांवरील दोर काढून घ्यायचे आहेत म्हणजे भाजी चरचरीत होणार नाही आणि भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. भाजी धुवून निथळल्यानंतर भाजी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता भाजीची फोडणी करायला घेऊ. त्यासाठी ती कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घालून 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 2 बारीक चिरलेले कांदे घालून चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे. त्यामध्ये बारीक केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि वाफ काढून मस्त अशा शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी घालून पुन्हा भाजीला वाफ येण्यासाठी पुन्हा झाकण ठेवून भाजी छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. हे पहा, भाजीला मस्त अशी आता वाफ आली आहे. आता भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 मिनिटं भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे. या भाजीचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. पहा, भाजीवर 5 मिनिटांनी ओले खोबरे घालायचे आणि भाजी सर्व करायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.